हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये क्लास 7th मॅथ्सची सेकंड युनिट टेस्टची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीची एक सराव प्रश्नपत्रिका सोडवू. ही सराव प्रश्नपत्रिका रयत शिक्षण संस्थेची 2024-25 म्हणजेच मागील वर्षीच्या सरावासाठी आपण ही प्रश्नपत्रिका सोडवू. सुरुवात करू पहिल्या प्रश्नापासून. क्वेश्चन नंबर 1A इज चूज द करेक्ट ऑप्शन. डॉट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर्स अँड दोज डीलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. तर याच्यासाठी करंट अकाउंट वापरलं जातं. ऑप्शन डी. The measure of semicircle is ... degree. It is 180 degree. In practice, the value of pi is taken to be 22/7 or 3.14. त्यामुळे उत्तर येईल ऑप्शन नंबर बी. क्वेश्चन नंबर 1B is match the pair. The measure of complete circle, it is 360 degree. Principal plus interest, it gives amount. And withdraw cash without going to a bank, we can do it by ATM card. Question 1C is state true or false. The measure of major arc is equal to 360 minus measure of corresponding minor arc. तर हे बरोबर आहे. मायनर आर्कचं मेजर काढण्यासाठी 360 मधून मेजर आर्कचं मेजर आपल्याला सबट्रॅक्ट करावं लागतं. सो इट इज अ ट्रू स्टेटमेंट. द नंबर ऑफ स्टुडंट्स अँड नंबर ऑफ नोटबुक्स आर इन इनव्हर्स प्रोपोर्शनल. सो इट इज फॉल्स. दे आर इन डायरेक्ट प्रोपोर्शन. क्वेश्चन नंबर 2, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन्स. 2 मार्काचे प्रश्न आहेत. त्यातला पहिला आहे सॉल्व द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. Radius is given and from that we have to find the diameter. So diameter is double the radius. मग radius 14 असेल तर diameter त्याचे दुप्पट म्हणजेच 28 सेंटीमीटर असेल. त्याच्यावर त्याचा circumference काढायचा आहे. फॉर्म्युला इज गिवन 2 pi r. So 2 pi into r, radius is given to be 14. So 14 into 2, that's 28 pi. So that is the circumference, 28 pi. This is the next question. हाऊ मेनी डेज वूड 6 वर्कर्स टेक. म्हणजे इथं वर्कर आणि डेज ऑफ वीक्स यांच्यामधलं रिलेशन दिले. म्हणजे 5 वर्करना 12 दिवस लागतात तर 6 किती लागेल. सो फर्स्ट ऑफ ऑल इट इज अन एक्झाम्पल ऑफ इनव्हर्स व्हेरिएशन. कारण वर्करची संख्या वाढवली तर लागणारे दिवस कमी लागतील. म्हणजे ज्यावेळेला वर्कर्स आणि नंबर ऑफ डेज यांच्यामध्ये इनव्हर्स व्हेरिएशन असतं त्यावेळी त्या दोन्हींचा गुणाकार समान असतो. म्हणजेच 5 आणि 12 म्हणजे नंबर ऑफ वर्कर्स अँड नंबर ऑफ डेज यांचा गुणाकार केला तर तो 6 आणि x इतका असणार आहे. मग एक्सची किंमत काढायला 6 आपण लेफ्ट हँड साईडला घेऊया. 5 × 12 डिवायडेड बाय 6 इज इक्वल टू x. मग इथे 6 भाग जाईल. 6 दुने 12. मग 5 × 2 10 बरोबर x. सो x इज इक्वल टू 10. त्यामुळे जर 6 लोक असतील तर त्यांना ते काम पूर्ण करायला 10 दिवस लागतील. नेक्स्ट इज द डायमीटर ऑफ अ सर्कल इज 14 सेंटीमीटर. फाइंड इट्स सर्कम्फरन्स. मग इथं आपल्याला डायमीटर दिलेले आहे त्याच्यावरून आपण त्याची रेडियस काढू शकतो. सो इफ डायमीटर इज 14 सेंटीमीटर, इट्स रेडियस इट्स हाफ ऑफ इट. म्हणजे रेडियस त्याच्या निंपट असेल म्हणजे 7 सेंटीमीटर. सो वी हॅव द फॉर्म्युला फॉर सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल. सो वी हॅव टू यूज दॅट इज सर्कम्फरन्स ऑफ अ सर्कल इज 2 pi r. सो 2 into व्हॅल्यू ऑफ पाय 22/7 घेऊ इंटू रेडियस 14 काढले आपण. मग ते 7 जर भाग आलो तर 7 दुने 14. 22 × 2 44 × 2 88 सेंटीमीटर. सो दिस इज द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. नेक्स्ट क्वेश्चन. इफ 20 पेन्सिल्स कॉस्ट ₹60, व्हॉट इज द कॉस्ट ऑफ 40 सच पेन्सिल्स. 2 व्हेरिएबल्स आहेत इथं. एक आहे पेन्सिल्स आणि त्याची कॉस्ट रुपीजमध्ये. म्हणजे 20 पेन्सिल्स असतील तर त्याला ₹60 लागणार आहेत. तर 40 पेन्सिलला किती रुपये लागतील असा प्रश्न विचारला आहे. आपण गृहीत धरूया त्याच्यासाठी लागतील x. सो इट इज एक्झाम्पल ऑफ डायरेक्ट व्हेरिएशन. म्हणजे पेन्सिलची संख्या जशी वाढेल तशी त्यांची किंमतसुद्धा वाढेल. मग ज्यावेळेला डायरेक्ट व्हेरिएशनचे एक्झाम्पल असतं त्यावेळेला त्या 2 व्हेरिएबल्सचा रेशो सेम असतो. म्हणजे आपण 20/60 हा जर रेशो घेतला तर तो 40/x इतका येईल. आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे ते लेफ्ट हँड साईडला घेऊया. 40 राईट हँड साईडला आहे तसेच. 20/60 जर राईट हँड साईडला घेतले तर त्याचा रेसिप्रोकल होईल 60/20. मग इथे 20 भाग जाईल. 20 × 60. मग 40 × 3 120. त्यामुळं 40 पेन्सिलची किंमत येईल ₹120. नेक्स्ट क्वेश्चन. कंप्लीट द टेबल.
principal is given, rate of interest is given, time is given. We have to find the interest and amount. So we have the formula for simple interest. I is equal to PNR divided by 100. मग P म्हणजे प्रिन्सिपल 4200 दिले, नंबर ऑफ इयर्स 3, रेट ऑफ इंटरेस्ट 7 डिवायडेड बाय 100. मग या 2 शून्याला 2 शून्य इथे निघून जातील. 42 गुणिले 3 गुणिले 7, 42 गुणिले 7 21, 21 दोन्ही 42 चे 4, 21 चौक 84, 4 88. त्यामुळे 882 रुपये इंटरेस्ट येईल. त्यामुळे या कॉलममध्ये इथे येईल 882. आता अमाऊंट काढायला ही इंटरेस्ट प्रिन्सिपलमध्ये मिळवायची. प्रिन्सिपल आहे 4200 प्लस इंटरेस्ट इज 882. या दोन्हीची बेरीज येईल 5082. सो अमाऊंट इज 5082 रुपीज. नेक्स्ट क्वेश्चन, सॉल्व द फॉलोइंग सब क्वेश्चन. 3 मार्काचा प्रश्न आहे हा. याच्यामध्ये आपल्याला असं दिलं आहे आर्क RXT अँड RYT आर करस्पॉन्डिंग आर्क्स. मेजर ऑफ आर्क RXT इज 120 डिग्री. देन व्हॉट इज द मेजर ऑफ आर्क RYT. मग इथं आपल्याला एक सर्कलमध्ये 2 आर्क्स दिलेत. समजा हा एक सर्कल आहे ज्याच्यावर इथं R पॉईंट आहे, इथं T आहे आणि या दोन्हीच्या मध्ये X आहे. म्हणजे हा आर्क झाला, त्याचं मेजर दिलेलं आहे आणि त्याच्यावरून इथं आणखी एक पॉईंट आहे RYT, त्याचं मेजर विचारले. मग आता RXTचं मेजर 120 आहे म्हणजे तो मायनर आर्क आहे. सो मेजर ऑफ आर्क RXT इज 120 डिग्री. तर हा जो आर्क आहे त्याचं मेजर 120 डिग्री असल्यामुळं तो मायनर आर्क आहे. उरलेला जो आर्क आहे तो मेजर असला पाहिजे, दॅट इज मेजर ऑफ RYT. त्या मेजर आर्कचं मेजर काढायला मायनर आर्कचं मेजर 360 मधून सबट्रॅक्ट करायचं, दॅट इज 360 डिग्री मायनस मेजर ऑफ आर्क RXT. मग इथं 360 मायनस मेजर आर्क RXT इज 120 डिग्रीज गिवन. मग 360 मधून 120 गेले तर उत्तर राहील 240. सो दिस इज द मेजर ऑफ आर्क RYT. पुढचा क्वेश्चन आहे कम्प्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी. त्याच्यामध्ये बॉईज आणि नोटबुक्स दिलेत. मग बॉईज आणि नोटबुक्समध्ये डायरेक्ट व्हेरिएशनचं प्रपोर्शन आहे. म्हणजे 15 मुलांना जर 90 व्हायला लागत असतील तर 12 मुलांना किती. हा चार्ट पूर्ण करायला एक लक्षात ठेवायचं की 15ला 6 गुणलं तर 90 मिळतील. मग 12ला 6 गुणलं तर 72, त्यामुळे इथं 72 येईल. त्याच पद्धतीनं 5 आणि नंबर ऑफ बॉईज जर 5 असतील तर 5चे 6 पट म्हणजेच त्यांना नोटबुक्स लागतील 30. तर तिसऱ्या कॉलममध्ये मात्र वेगळा विचार करायचा. इथं नोटबुक्स दिले आहेत आणि त्याच्यावरून किती बॉईज असतील विचारले. मग इथं बॉईजवरून नोटबुक्स काढायला 6 गुणत होतो. नोटबुक्सवरून किती बॉईज आहेत हे काढायला त्याला 6 भागायचं, म्हणजे 60 भागिले 6 उत्तर येईल 10. तर या पद्धतीने ही ॲक्टिव्हिटी आपण पूर्ण करू शकतो.